इथून जर गोल केलं असतं तर ते घाण दिसतं. नेहमी लक्षात ठेवायचं की इथे समजा तिचा हाय पॉईंट इकडे असेल तर तिचा लायनरचा हाय पॉईंट कुठे पाहिजे, एक्झॅक्टली त्याच्या खाली पाहिजे. ही एक टिप आहे, नेहमी लक्षात ठेवा. लायनर्समध्ये चेंजेस करून बघा, तुमचा अख्खा मेकअप चेंज होईल. ओके, सो हे केलं. त्याच्यानंतर आता मी आय शॅडो पॅलेट आय एम युझिंग PAC. सो PACचं जे हे जे पॅलेट आहे, दिस इज माय फेवरेट पॅलेट. भूक लागली वाटतं. ओके, सो तुम्ही बघू शकता खूप जास्त वापरल्यामुळे त्याची अवस्था. पण मी ब्राईडसाठी वापरतीये. PAC आहे. एखादा इंटरनॅशनल मला विचारलं तर ते पण आहे. इंटरनॅशनल बजेट जास्त आहे तर एक प्रॉडक्ट आहे, दिस इज पॅट्रिक्टा. माहिती आहे सगळ्यांना कंपनी, इंटरनॅशनल ब्रँड आहे. हा पण करू शकता, पण खूप सेटल आहेत, मोजके कलर आहेत. आपल्याला ना भरपूर बघायची सवय असते. सो म्हणून मी PAC घेते. सो ह्यातला जो शेड आहे दॅट इज चॉकलेट. चॉकलेट घेते मी, दिसतोय चॉकलेट. ओके, चॉकलेट घेणार आहे आणि ब्लॅकवर फुल मी काय करते, ऍप्लिकेशन करते. ओपन दिसतं. सो ऑप्शन्स बरेच आहेत, फक्त कलर कॉम्बिनेशन लक्षात ठेवा की नेहमी ब्राऊन बरोबर करा ब्लॅकचं. सो ते नॅचरल लुक देतात. सोसायटीला आपल्या जे चालतात तेच कलर्स यूज करा. आणि शक्यतो पिंकमध्ये खेळायचं टाळा, कारण काय होतं ना, काही नाही सुचलं की पिंक घेतो आपण आणि पिंकच लावतो. सो पिंक चांगलं नाही वाटत जास्त. सो सेटल ब्राऊन्समध्ये काम करा, तुमचे मेकअप जे आहेत ना नॅचरल होतील. सो ह्याच्यानंतर जो शेड घेते दॅट इज सॉर्बेट. सॉर्बेट कलर घेतलाय आणि फुल ऑल ओव्हर लीड लावलाय. सॉर्बेट सेम पॅलेटमध्ये. ओके, आणि फुल वरती लीडला मी लावतीये. फुल सी दोन्ही डोळ्यांमध्ये फरक दिसतो. ओके, आणि सगळ्यात इझी काम जे आहे दॅट इज सो आय मेकअप इज रेडी. ठीक आहे, हार्डली 15 मिनिटात नवरी रेडी करायची असते ना, तर ह्या सगळ्या ट्रिक्स वापरा. आता इथे गप्पा मारती म्हणून वेळ लागतोय, नाही तर मी हार्डली 20 मिनिटात मेकअप करते. माझा रेकॉर्ड आहे 20 मिनिटात. स्टेजवर पण मी नजर बोलले नाही, सांगत नाही बसले ना, तर मी फटाफट ब्राईड रेडी करून मोकळी होते. ओके, कळलं तुम्हाला. सो हे बेस्ट पॅलेट आहे PACचं, तुम्ही वापरून बघा. ओके, काजळ लावायचंय, काजळ लावायचंय का, काजळ लावू शकतो. जर नसेल लावायचं तर आपण ब्राऊन काजळ पण लावू शकतो. सपोज जर तुमची पेन्सिल चालत नाहीये ना, तर असं ट्रिक करू शकता. कुठलेही ऑइल जर असेल तुमच्याकडे वेळेला, ते ऑइल फक्त हातावर टेकवा. होतं ना बऱ्याच वेळेला, टिश्यूनी पुसा आणि जस्ट या ऑइल मध्ये ब्लेंड करा. हे बघा पेन्सिल पळते, हे बघा लागली पडायला. आता तर चालत नव्हती. आता थंडीचा प्रॉब्लेम होईल तुम्हाला. थंडीमध्ये ना ते वॅक्स काय होतं, गोठतं आणि ऍप्लिकेशन होत नाही. नेहमी काय करायचं, कुठलेही तेल आहे, खोबरे तेल जरी असेल ना जवळ, ते घ्यायचं, पेन्सिल त्याच्यामध्ये डीप करायची चांगली, अँड देन सी आता एकदम मक्खन बटर सारखं ऍप्लिकेशन होईल. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. तुम्ही म्हणाल मॅडम आपण हे कसं सगळ्या गोष्टी कळतात, तर जेव्हा तुम्ही काम करता ना ॲटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, कारण हे अनुभव आहेत. कळलं. सो ब्राऊन पेन्सिल लावली आहे मी, मला खूप जास्त डार्क नको आहे. ओके, सेम कलर जो वरती मी वापरला आहे चॉकलेट, तो घेते. लॉक आय शॅडोज, जो आपण काजळ लावलाय त्याला स्मचिंग करते. रिकोडचंच काजळ वापरलंय, ब्राऊन रिकोडचंच आहे, दोन्ही पण ब्लॅक अँड ब्राऊन. देन सॉर्बेट जो कलर आहे तोच पूर्ण खाली घेते मी सेटलमेंटसाठी. व्हेरी सेटल. ब्रशेस मी यूज करते शील्डचे,
हे जे फ्लफी ब्लेंडर आहे ना, हा पण छान आहे 17 नंबरचा. शक्यतो ह्याचे सगळेच ब्रश चांगले पण आहेत सी आणि पॉकेट फ्रेंडली आहेत. ओके, देन आता इथे थोडंसं मी फिक्स करून हां, एक प्रॉडक्ट आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये शिमर आहे. ओके, प्रेप सेट ग्लो म्हणून एक प्रॉडक्ट आहे, ते मी माझ्या ब्रशवर स्प्रे करते कारण ह्याच्यात चमकी आहे थोडीशी, ती चमकी आणि प्लस जो शिमर मी वरती लावला आहे आयलिडला तो सी इनर कॉर्नर जो आहे त्याला थोडंसं मी काय करते शाईन दिली. आलं लक्षामध्ये? सेम आपण तिकडे करूयात. आता सेम ऍप्लिकेशन आपण या साईडला करूयात. मी हातामध्ये घाम आलाय माझ्या हाताला, हे बघा दिसत असेल तर, आणि तरी मी क्लायंटच्या चेहऱ्याला हात लावतीये. पॅच आला का? आता मी टिकली पण 2-3 वेळा तुम्हाला काढून दाखवते. बेस हालत नाही. प्रायमर न लावता का असं झालं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. का झालं कोणी सांगेल? बिकॉज ऑफ दॅट टॅकीनेस. टॅकीनेस आला होता आपल्या इथं बेसला. काही प्रश्न आहेत का? झोपले काय सगळे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. नाही, जेव्हा उठू तेव्हा मॉर्निंग असते. नाही, आत्ता ब्लॅक लावली आहे, लोअरला ब्राऊन लावली आहे. ओके, शॉक झालेत म्हणून शांत आहेत का? मला असं वाटलं काय बोर झालेत म्हणून शांत बसले. नाही म्हणताना सिनियर एवढा पण आवडला माझ्या सगळ्याच क्लासमध्ये असं होतं की मी एकटीच बोलत असेल, सगळे एकदम शांत होऊन बघत असतात. ऍक्च्युली नाही नाही, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील ना, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त पण, तर ते तुम्ही विचारू शकता. म्हणजे मी करता करता सांगेल. कारण आपले लग्नाच सगळे ओपन मध्ये, AC हॉलमध्ये नसतं. फक्त मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट जे तुम्ही 100K आहेत फॉलोअर्स, सगळे AC मध्ये करतात. नवरी लाख रुपयाची साडी घालते, कितीतरी लाखाची दागिने असतात, ती दिसायला सुंदर असते, तर ती चांगलीच दिसते. तुम्ही कधी मिडल क्लास फॅमिलीची किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीचे ब्राईड्स करून बघा आणि तुम्ही तेवढं फिनिशिंग देऊन दाखवा आणि तसे रील्स टाका, तर मानू. कारण मला असं वाटतं खरं काम तुम्ही लोक करताय. मेन काम तुमच्याकडे आहे. कारण काय होतंय माहितीये का, जे इंस्टाग्रामला बघतोय कपडे भारीतले आहेत सगळं. आता इव्हन माझी मॉडेल पण बघा सुंदर आहे दिसायला. हिला घेण्याचं कारण आहे की काल हीच मॉडेल होती तुम्हाला, आणि मला मेकअप नव्हता दाखवायचा, मला तुम्हाला ट्रिक्स दाखवायच्या होत्या, म्हणून मी तिलाच घेतली. मी सेपरेट मॉडेल पण घेऊ शकले असते. येते का लक्षामध्ये? मेकअप मॅटर करत नाही, टेक्निक्स मॅटर करतायत. कंपनी मॅटर करते, प्रोडक्ट मॅटर करतात, पण त्याचं ॲप्लिकेशन विथ द स्किन सगळ्यात जास्त महत्त्वाचं. स्किन समजणं आणि प्रोडक्ट समजणं, तेव्हा त्याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित होणार आहे. आणि आपल्याला स्ट्रेस होतो, त्यांचा मेकअप बघा किती छान दिसतोय. अरे फिल्टर असतात खूप जणांचे, तर जाऊ दे, आपण इकडे कोणाची पोल फुलायला नाही आलोय. पण तुम्हाला स्ट्रेस घेऊ नका, ह्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतेय की बऱ्याच वेळेला त्या लोकांनी जेव्हा सुरुवात केली, त्यांच्या पेजवर खाली जाऊन बघा त्यांचे मेकअप तुमच्यासारखेच होते. काम करून करून सगळे लोक ग्रो होतात. तर तुम्ही पण काय करा, काम करा, प्रॅक्टिस करा, तुम्ही पण ग्रो होणार आहात. मी आता बाहेरच आमचं बोलणं चाललं होतं की म्हटलं असा शो पाहिजे की ज्याच्यामध्ये मुलींनी मॉडेल्स दिल्या पाहिजेत मेकअप आर्टिस्टला. मेकअप आर्टिस्टनी मॉडेल नाही आणायच्या, आम्ही ज्या मॉडेल देऊ त्या तुम्ही आम्हाला करून दाखवा, तर तो मेकअप आर्टिस्ट आहे. आणि तेच आता चर्चा चालली होती की असं करूयात एखाद्या ठिकाणी, बघूयात काय होतंय, म्हणजे कळेल ना खरंच कोण किती पाण्यामध्ये आणि खरंच कोण किती छान मेकअप करते ऍक्च्युअलमध्ये. पण तुम्ही नेक्स्ट टाइम एखाद्या ऑर्गनायझरला असा कोर्स करा की आम्ही मॉडेल्स देऊ, आमच्यातल्या मॉडेल्स सुचला. असं नाही होत. तो शो एवढा हिट होईल ना, ऑर्गनायझर अख्ख्या इंडियामध्ये फेमस होईल. कारण हे खूप मोठी रिस्क आहे. हात वरती झालं बघा लगेच तिकडे रेखा मॅडमचा. तुम्ही मॉडेल ना, आम्ही मेकअप आर्टिस्ट सांगतो आणि बेस्ट मेकअप करून दाखवतो. जर तुम्ही कोणालाही दिल्यानंतर मला तुम्ही असं जर म्हणालात ह्यांना घेऊन मेकअप करा, तर मी ह्यांच्यावर पण डेमो दाखवतो. एवढं पण वाईट दिसत नाही मी, एवढं पण वाईट नाही दिसत मॅडम. वाईट दिसलं नाहीये, पण तुम्हाला
तुम्हाला नॅचरल टोनवर ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं येस. आहे. नाही तर तो नवरदेव आहे तो नवरी दिसायला लागेल थोड्या वेळाला. मॅडम थोड्यात माझी बायको पण येते बरं का आता इव्हेंटला. आता हा जेव्हा मी शिमर लावते ना, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर इथून मी ॲब्रोजकडे नेते. तिच्या ॲब्रोज तुम्ही पाहिलं का, तिचं फेस इतकं सुंदर आहे पण ॲब्रोज कम्पॅरेटिव्हली शॉर्ट आहेत. ओके, सो आपल्याला आता सिमेट्री पण करायची आहे. सो मी हा लिफ्टेड एरिया हा कव्हर केला. दिसतो? उपास केल्यानंतर कसं एक पुण्य लागतं ना, उपाशी राहिलात तर किती छान छान शिकायला मिळालं. काय पुण्य लागला? नाही मग एक शो असाच घ्या मॅम की ज्याच्यामध्ये ना ऑडियन्समधून जे ऑडियन्स देईल ते करायला द्या. चॅलेंज शो, चॅलेंज शो आणि टैलेंट शो ऑफ द मेकअप आर्टिस्ट. Yes, आओ actually. बाजुए दम दिखाओ जिसमें जीतना है. जिसमें जितना है दम. हो हो एकदम. काय आणि ते पण मॉडेलचे लकी ड्रॉ. ह्या 10 मॉडेल हे उचला एक साथ सगळ्या मेकअप आर्टिस्टची कॉम्पिटिशन. हा मॅम, एकदम चांगलं. मीच आयडिया दिली, मला काही टेन्शन नाही. आयडिया माझीच आहे. मी एनी टाइम रेडी आहे, तुम्ही बोलवा फक्त. सी मला जर भीती असती तर मी आयडिया सुस्ती दिली ना. कसं वाटलं आमच्या पुणेकरांचं टीचिंग? सी आता थोडंसं माझ्याकडे काम करताना इथे डाग लागले, दिसतंय? काय लागले माहित नाही. सो बघूयात काय. येस, पुण्याचं आणि छत्रपती संभाजीनगरचं अजून एक सुंदर नातं आहे. पुणे सांस्कृतिक राजधानी आहे तर संभाजीनगर हे ऐतिहासिक राजधानी आहे महाराष्ट्राची. येस येस. सो आपलं नातं आयुष्यभर असं झालं मॅडम. तुम्ही कधी पण संभाजीनगरमध्ये या, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त आता ऑडियन्स मिळणार. हो, फर्स्ट टाइम थोडंसं हे होतं पण आय थिंक नेक्स्ट टाइम आपल्याला ह्याच्याही डबल प्रेम मिळेल. नाही थोडंसं ॲक्च्युली ह्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला, ते सगळं लॉकडाऊन वगैरेमुळे. खूप जणांना येण्याची इच्छा असून पण येता नाही आलं. मला पण घरून सारखे फोन येतात की बंद आहे का बंद आहे का. मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. मॅम 100-120 स्टुडंट कॅन्सल झाले. हो मॅम, मला पण माझे स्टुडंट्स म्हणाले मॅम यायलाच पॉसिबल होत नाहीये म्हणून. आणि म्हणजे सगळीकडे बीड, जालना, सिल्लोड तिकडे तर जाळपोळ वगैरे सगळं चालू आहे. काल आलेले खूप सारे स्टुडंट आज आले नाहीये. मला कॉल येतात आमच्या गुडी बॅग साईडला ठेवा मॅडम प्लीज, आम्हाला कुरिअर करा. म्हटलं हो. काय अरे बोलता, ते खरं सलाम आहे तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीला, तुमच्या सगळ्यांच्या थँक्यू कर्तृत्वाला. व्हेरी मच. नाही आणि काय होतं माहिती का, तुम्ही जे ऑडियन्स आहात ना तुमच्यामुळे जरा प्रोत्साहन मिळतं. ऑडियन्स जेवढे जास्त ऍक्टिव्ह ना तेवढं शिकवणाऱ्याला मजा येते. तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल ना तेवढं आम्हाला अजून मजा येते शिकायला. नाही, आजचा ऑडियन्स खरंच खूप छान आहे मॅडम. आजचा ऑडियन्स आम्ही बरेच सेमिनार केले, बऱ्याच वेळा पाठीमागे हळूहळू डुलायला पेंगल लागतात, पण आजचा सगळा ऑडियन्स हा अटेंटिव्ह आहे, कलेक्टिव्ह आहे. सो तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू सगळ्यांना. तोच मगाशी जो प्रेप अँड ग्लो होता तो. आणि बी इंडियाला तुमचं सतत असंच प्रेम द्या, म्हणजे बी इंडिया तुमच्यासाठी अजून छान छान ह्याच्यापेक्षा बेस्ट प्रोग्राम घेऊन येईल. आणि आय होप 2 दिवसात तुम्ही बरंच खूप चांगलं शिकला आहात. तुमचे पैसे वसूल झालेत का? नक्की? थँक्यू. चलो आता आपण लावूयात मस्कारा. सो मस्कारा पण मी यूज करते रिकोडचा. ओके दाखवते, तो स्प्रे पण करणार आहे मी. हा जो स्प्रे आहे सी प्रेप सेट ग्लो, दिसतोय का, शाईन होतीये ना, त्याच्यावर नाव आहे रिकोड प्रेप सेट ग्लो आणि त्याच्यामध्ये सगळी चमकी आहे. जेव्हा मी स्प्रे करेल ना तुम्हाला दाखवते. मी मुद्दामून लांबून करते कारण मला खूप कमी शाईन पाहिजे, नाहीतर खूप चमचम होईल मेकअप. जवळून मारला तर एकाच जागी सगळी चमकी जाऊन चिपकेल. ओके, मस्कारा यूज करताना मला पर्सनली लोअर पासून म्हणजे वरून खाली करते मी, बिकॉज काही पण प्रोडक्ट आपल्या पापण्यांमध्ये अडकलेलं असतं. अँड देन जस्ट लिफ्ट. मी फुल माझा हात तुम्ही चेक करू शकता
विदाऊट स्पंजचा लावतीये मी, आणि नाही मी ओला ब्लेंडर वापरलाय. म्हणजे जे काय तुमच्या डोक्यात आहे की ओला ब्लेंडर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सो आय डोंट थिंक ते गरजेचं आहे. इकडे मस्कारा लावताना आपण व्हर्टिकल मध्ये पकडायचा आहे मस्कारा, उभा. और अजून एक ऑप्शन असं आहे की एखादा छोटा फॅन ब्रश असतो, एक असा छोटा फॅन ब्रश असतो, दिसतो दिसतो, हा घ्यायचा, मस्कारा घेतला, वरती बघायला सांगायचा आणि जस्ट सी. काळा लागता ना खाली, मस्कारा मोठा असतो फार, आणि प्रत्येक वेळेस छोटा मस्कारा बाय करायला नाहीये. PSC मध्ये आहे तो छोटावाला मस्कारा, पण हां लोअर लॅश साठीचा. सो बेस्ट आहे की ही ट्रिक यूज करा. आणि ना हे फायबर असल्यामुळे ना डोळ्यांना लागण्याची भीती असते. पटकन लागला तर डोळ्यातनं पाणी आलं की सगळा मेकअप गेला. आता तुम्ही म्हणाल की मॅडम वॉटरप्रूफ मेकअप आहे ना, पण वॉटरप्रूफ मेकअप जरी असला, जर ते तुमच्या डोळ्यातनं पाणी येतं, दॅट इज काय असतं, ते खारट असतं. म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, क्षार असतं. मग ज्या गोष्टीमध्ये क्षार आहे ते सगळं तुमच्या फाउंडेशनला ब्रेक करणारच. काही पण लावा, काही पण लावा. ओके, थोडंसं मला अजून डार्कनेस हवा आहे. तर ऑलमोस्ट मेकअप डन आहे, फक्त आयब्रोज राहिल्यात आणि लिपस्टिक राहिली आपली. मग तुम्ही जेवायला जाऊ शकता. काही तोपर्यंत क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. थोडंसं मी आउटर कॉर्नरला डार्क केलंय. आणखीन एक माझ्याकडे पेन आहे जी इनर, एक रिकोडचा माझ्याकडे सगळ्यांकडे पेन असतो ना, हा जसा सी, हे बघा, हा वाला घेणार आहे मी. आणि तिला वरती बघायला सांगितलंय, आणि इथून आपण फक्त एक लाईन देतोय. बघा, डोळा, तो डोळा आणि हा डोळा, फरक दिसला. ते जे पांढरं स्किन दिसतं ना, ते कधीच दिसलं नाही पाहिजे आय मेकअप मध्ये. ओके, सेम. आणि लिक्विड लावायला गेलं तर हात अनबॅलन्स होतो, म्हणून मी ओके सेम. आता तुमच्या कधी पण लाइनर्स किंवा काही लोअर लॅशला करताना पहिले डोळे क्लीन करून घ्या. सी, इयरबड आपल्याला हवेत. हा पेन घेतल्यानंतर पूर्ण लॅश लाईन मी बाहेर ओढतीये आणि हलकंसं लॅश जवळ थोडं डार्कनेस करते. खूप फरक पडतो ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी. बरं, ऑडियन्स बसल्या बसल्या एक प्रश्न विचारू का? हां, तुमच्या समोर गिफ्ट आहे का? तरच उत्तर देणार आहे. गिफ्ट आहे, आयफोन 15 प्रो मॅक्स देऊ आपण, ठीक आहे? मग मी उत्तर देते. नाही पण दाखव ना, मी उत्तर देते. ओके, प्रश्न असा आहे, उत्तर एकच द्यायचंय. समोर दोन मॉडेल्स आहेत, एक मनीषा मॅम आहे आणि त्यांची मॉडेल आहे. दोघींमध्ये सगळ्यात सुंदर कोण दिसतंय? बरं, मनीषा मॅम जे म्हणतायत ते तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ज्यांना वाटतंय मॉडेल सुंदर दिसत ते टाळ्या होऊन जाऊ द्या. नाही, मॉडेल सुंदरच दिसते. अहो, त्यांनी दोघींसाठी टाळ्या वाजवल्या मॅडम. आता फक्त मी लाइनर नाही देते, फक्त जिथून आपले लॅश लाईन बाहेर येते तिथे फक्त एक लाईन दिली आहे, सो दॅट ती प्रिसाइज नाही दिसणार. कधी पण नाही, टेक्निक्स चेंज होतात. आत्ता एक सीझनसाठी ही टेक्निक यूज करा तुम्ही. उन्हाळ्यासाठी मी उन्हाळ्यात येईल परत. तुम्ही मला बोलवा, मी येईल. तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा, मी रोज व्हिडिओ टाकतेस वेगवेगळे. आणि असं नाही की मी एकच ब्रँड करतेय, मी सगळे तुम्हाला इन डिटेल ब्रँड सांगतेय. इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहेत, आपले पॉकेट फ्रेंडली ब्रँड पण आहेत. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, सगळ्या
प्रॉडक्ट्सबरोबर काम करता आलं पाहिजे. स्पेसिफिक असं की बाबा हे स्वस्त आहे तर हे महाग आहे तर हे असं नाही पाहिजे. जे हातात देईल त्यांनी तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आणि तुमचं इन्स्टा परत एक्सप्लेन करा ना. इन्स्टा हँडल इज घवाने.मनीषा. आणि ज्यांना कोणाला स्किनचं खूप जास्त आवड आहे स्किन शिकण्याची तर त्यांनी कॉस्मेटॉलॉजी पुणे माझ्या पेजवर आहे बघा. तर ते माझं स्किनचं पेज आहे ज्याच्यात मी खूप सारे तुमचे आजकाल बीबी, हायड्रा, हायफू, लेझर्स ह्याचे पण आपण व्हिडिओज त्याच्यावर टाकतो. सो मी बेसिकली कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे पण मी सगळंच काम करते. मी ऑलराऊंडर आहे. तुम्ही मला आता स्टेजवर हेअरकट जरी करायला शिकवला तरी तुम्हाला मी छान बटरफ्लाय हेअरकट दाखवू शकते तेवढ्या लेवलनी आणि तेवढ्या डीप ह्याच्यामध्ये. कारण आम्ही कधी फेमस होण्यासाठी शिकलो नाही. आम्ही खूप वर्षांपासून अभ्यास करत करत इथपर्यंत आलेलो आहोत. आजकाल इंस्टाग्राममधून 1-2 वर्षात लोक उगून वरती येतात, फेमस होतात. आम्ही 2009 पासून म्हणजे मी तर छोटी असल्यापासून काम करते. माझ्या आईचं सलून होतं 85 पासून. तर आम्ही हे सगळं पाहूनच मोठं झालेलं आहे. आणि 12ही महिने इन्कम पाहिजे ना, काम करावंच लागणार आहे. डोळं काय म्हणालात? हो, मी माझा हेअरकट आज किती वर्ष झाले मला वाटतं मी 12वीला असल्यापासून. आधी आई करायची, जसे 12वी झाले तसं हेअरकट मीच करते. एवढे होते तेव्हा पण मीच करत होते. ओके, राहिले आयब्रोज आणि लिपस्टिक. सो आयब्रोज करायच्या आधी तोपर्यंत तुम्ही डिसाईड करा ह्याला गोल टिकली लावायची आहे का चंद्रकोर लावायची. नाही, डिसाईड करा तुम्ही. आता ना थोडेसे इथे ग्रे हेअर दिसतात तुम्हाला इथे, ते पण तुम्हाला दाखवते मी काय करायचं. बऱ्याच वेळेला जर पांढरे केस असतील तर आपल्याकडे आयशॅडो पॅलेट्स असतात आणि फिक्सर असतं. एक फ्लफी ब्रश घ्यायचा, फिक्सर मारायचं, आयशॅडोमध्ये डॅप करायचं, शेडिंग करायचं, काम झालं. दाखवते. ओके, आयब्रोज. आयब्रोज माझ्याकडे एक माझा मस्करा आहे जुना संपलेला, त्याचाच एक ब्रश घेऊन मी कोम करते. असा ओला मस्करा लावायचा नाहीये, नाहीतर क्रूरसिंग. क्रूरसिंग माहिती सगळ्यांना? अरे वा, हॅलो, बोल ना हिरोईन. ओके, आता क्लास जस्ट फाईन झालं. आता आयब्रोजचा ब्रश हवा आहे आपल्याला एक त्यासाठी. फिक्सर. थँक्यू करून फिक्सर दे. ठीक आहे, फिक्सर घेते. फिक्सर घेते आणि ब्रश घेतलाय. कलर घेते मी ह्याच्यातला डार्क ब्लॅक अँड ब्राऊनचं कॉम्बिनेशन. दिसतं? त्याचा हात खूपच खराब झाला. अँड फर्स्ट, आजकाल परमनंट मेकअप एक टॉपिक आलाय माहितीये? मॅम. काय तो परमनंट मेकअप मध्ये? आयब्रो ब्लेडिंग आहे, मायक्रो ब्लेडिंग आहे, लिप टिंटिंग आहे, राईट? सो ते जे स्ट्रोक्स आहेत ना तसे स्ट्रोक देण्याचे प्रयत्न करा म्हणजे सो नॅचरल दिसेल. आयशॅडो वापरते मी PSCचाच ब्लॅक कलर विथ थोडंसं ब्राऊन चॉकलेट मिक्स केलेलं आहे. फरक दिसतोय आयब्रोज मध्ये? आता स्ट्रोक देताना अपवर्ड लिफ्टेड स्ट्रोक द्यायचे आपल्याला. सो ते आयब्रोज जसे नॅचरल दिसत आहेत तसेच दिसणार आहेत. आपल्याकडे ओनली 5 मिनिट्स आहेत आता, कारण तुम्हाला जेवायला जायचंय. सी स्ट्रोक बघा, आयब्रोज मधला फरक बघा. आणि फक्त आयशॅडो वापरला आणि सेटिंग स्प्रे वापरला. सेटिंग स्प्रे आपला आहे रिकोडचा प्रेप अँड प्राईम, जसं मॅकचा आहे सेम तसाच आहे हा. किती फरक पडला बघितलं चेहऱ्यामध्ये आयब्रोजनी. सो नेहमी लक्ष ठेवा, आयब्रोज तुम्हाला ना 100% लुकला मदत देणार आहे. आयब्रोज मध्ये चूक करायची नाही कधीच. ओके, सेम. आता सिमेट्री कशी ठेवणार तुम्ही, लक्षात कसं ठेवणार आहे? स्ट्रेट बघायला सांगायचं आहे. एखादा ब्रश घ्या, ओके, अँड देन मार्क करा इकडे.
सो ही माझी स्टार्टिंग पॉईंट आहे अँड देन जस्ट सी. खूप डार्क लाईन नका देऊ स्टार्टिंगलाच, अगदी लाईट द्या अँड देन जस्ट लिफ्टेड. ब्रश माझा ओला पाहिजे, अदरवाईज ते स्टिक नाही करणार. घाम आला तर सगळं खाली येणार. सो ओला करायचा आहे ब्रश. ओला केल्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही येते. तुम्हाला सगळ्यात जास्त अवघड काय वाटतं मेकअपमध्ये? कोणी सांगेल? चलो, सगळ्यात जास्त अवघड काय वाटतं? आय मेकअप वाटतो, बेस वाटतो, काय वाटतं? सगळं अवघड वाटतं का सगळं सोपं वाटतं? तुमच्या मैत्रिणीला सगळं सोपं वाटतं. चलो, बेस अवघड वाटतो? बेस का अवघड वाटतो? बेस का अवघड वाटतो सांगा. काय बेस मध्ये काय अवघड वाटतं? तुम्ही पटकन सांगा, म्हणजे मी पटकन उत्तर देते. मला जायचंय आता. फायनल मेकअप झाला. कलर सिलेक्शनला प्रॉब्लेम होतो ना. सो मी आज तुम्हाला ट्रिक शिकवली की कलर सिलेक्शन कसं करायचं. एक कन्सिलर ठेवायचं स्किन कलर पेक्षा डार्क, एक फाउंडेशन ठेवायचं स्किन कलर पेक्षा स्किन कलरचं आणि स्किन कलर पेक्षा ब्राईट. तर काम झालं आपलं. ओके, टिकलीचं फायनल केलं का तुम्ही काही? चंद्रकोर आपण दोन्ही लावून बघूयात ना. आणि बेस खरंच वॉटरप्रूफ आहे का स्वेटप्रूफ आहे का हे पण चेक करू. निघालं तर बघूयात. सो रिकोडचे प्रोडक्ट कसे तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल. कारण वॅक्स जर खाली लावता तर वॅक्समुळे तुमचा बेस बऱ्याच वेळेला निघतोच. तुम्ही बघा. लिपस्टिक 2 मिनिटात लावणार आहे मी. लिपस्टिक मध्ये मी यूज करतेय डार्क वापरूयात का लाईट? न्यूट्रलच करूयात. ओके, एक गाजरी कलर घेतलाय आणि हलका असं त्याच्यामध्ये पिंक कलर आपण यूज करू शकतो. मला हे लिक्विड देणं ह्याच्यामध्ये मी लिप ग्लॉस मिक्स करते आणि आपण एक ब्रश घेऊन ऍप्लिकेशन. ओठांना हे करायची गरज आहे का? पेन्सिल ब्राउन आहे. सी, मी ॲक्च्युली विसरले. तुम्हाला आधी वॅसलिन लावायला पाहिजे होतं किंवा तुम्ही कुठलंही लिप बाम लावू शकत होता. आता काय झाले, ड्रिप्स खूप असे ड्राय झाले. हलकंसं काउंटोर करते मी ब्राऊन पेन्सिलने, एकदम लाईट. आणि लिपस्टिक घेतली आहे, त्याच्यामध्ये लिप ग्लॉस टाकला.